सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। अभी नक्षत्र को 19 साल होने को आए हैं और लोगों ने इतना साथ दिया है, उसकी मैं बहुत बहुत आभारी हूँ। हमारा एक सोच था और वो क्या सोच था कि कुछ अच्छा करना। लोगों का प्यार है, लोगों की अपेक्षा भी रहती है कि कुछ हमारे लिए कुछ करके लो, तो उस प्यार और अपेक्षा से नक्षत्र हमारा सब मिल गया। तो उसी सोच से, जैसे अभी क्या बोलते हैं, नक्षत्र कैसे, नक्षत्र जब अलाइन, अगर आप सबने सुना होगा कि नक्षत्र अलाइन होता है तभी कुछ काम होता है। जैसे अभी महाकुंभ भी कितने 144 इयर्स के बाद वो जो नक्षत्र की अलाइनमेंट हुई है उसकी वजह से ही वहाँ पे अभी वो महाकुंभ हो रहा है। वैसे हमारे भी जब मैं सतारा आई तो हम सबके नक्षत्र अलाइन हुए एक सोच से कि कुछ अच्छा करना है, कुछ लोगों के लिए करना है। और बस उसी सोच से जब मेरे बोलने का ये मतलब है कि जो इंटेंशन होता है, अपना इंटेंशन क्या है कुछ करने के लिए, वो बहुत ज़रूरी होता है। और वही इंटेंशन से हम आगे बढ़ते आए हैं। लोगों के लिए काम करना है, अच्छा काम करना है और उसके वजह से इतना साथ मिलता है और उसकी मैं बहुत आभारी हूँ। लोगों का आशीर्वाद है, प्यार है, उससे ज़्यादा और क्या, इसी के लिए काम करते हैं। आता काय झालंय, नक्षत्र जेव्हा सुरू केलं त्याच्यानंतर भरपूर बचत गटनी पण भरपूर प्रोग्रेस केली आणि त्यांचे स्वतःचे पण मेळावे ते ठेवतात आणि त्यांच्यासाठी पण मॉल करून घेतलंय आता आहेत ना। आणि असं म्हणजे आम्हाला स्वतःलाच करायला पाहिजे असं मला वाटत नाही, पण आम्ही सगळ्यांना सपोर्ट करणार। जे काय करायचं आहे ना त्याच्यासाठी आम्ही आहेत त्यांच्या मागे आणि किती चांगलं झालं आहे। आता तुम्ही बघा नक्षत्रमध्ये वातावरण कसं असतं, अगदी असं फॅमिली वातावरण आहे की नाही, आणि त्याच्यासाठी लोकांना आवडतं पण। अगदी महिलांचं सबलीकरण पण, महिलांना एकत्र आणायचं पण, आणि नुसतं जे स्टॉलधारक आहे तेच महिला नाही। आता तुम्ही स्मिता आणि नक्षत्राचे जे सगळं हे आहेत पदाधिकारी, त्यांना पण विचारा की त्यांची काय हे झालेली आहे, की कॉन्फिडन्स म्हणा की त्यांची काय, त्यांचं तर हे तर झालं आहे की कॉन्ट्रीब्युशन, पण त्यांची स्वतःची पण मतलब की खूप शिकायला पण मिळालं आहे की नाही, आणि त्यांची पण प्रोग्रेस झाली आहे। एक जन के लिए नहीं किया, सबके लिए किया और सबके लिए अच्छा होना चाहिए, यही सोच है। 5 दिवसामध्ये नक्षत्रामधून लाखो रुपयांची महिला कमाई करतात। आतापर्यंत लाखो रुपये त्यांनी कमावले, करोडो किती झाले, 2.5 करोड, 2.5 करोडच्या उलाढाली झाली, म्हणजे मालापासून 50 साधा उलाढाली। आणि गोडके मॅडम कुठून कुठून स्टॉल आहे? आपले बाहेरून दिल्लीपासून काश्मीरचा सुद्धा स्टॉल येतो, खास करून साताऱ्यात, आणि दिल्लीत आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ते आता राजस्थानचा आला आहे बघताय तुम्ही, त्याला सुद्धा आपण दिलं आहे। बचत गटांना आपण देतो, असं नाही आहे की फक्त महिलांना, इतर वेगवेगळे स्टॉल सातारकरांना आवडण्यासाठी देतो आपण, राणीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली देतो। नक्षत्राचा हा प्रवास पाहताना आता जास्तीत जास्त लोकांना यामध्ये सहभागी व्हायचं असतं, विशेषतः महिलांना, पण आपल्याला जागेअभावी स्टॉल कमी मिळत आहेत, पण जास्तीत जास्त स्वरूपामध्ये तिथं असावं अशी त्यांची मागणी पण वाढायला लागली प्रत्येक वर्षी। तर त्या अनुषंगाने आता कसं नियोजन असणार आहे भविष्य, म्हणजे येणारा नक्षत्र अजून दिमागदार कसं करणार आहात? आता बघू, नक्षत्र आणि अलाइनमेंट जे मी म्हणते, एकदा अलाइन झाला की सगळं खूप सोपं होतं है की नाही, आपल्याला काय करायची गरज नसते। तर तसं आपण बघू, वेगवेगळं ठिकाणी कराड आहेत की कुठे वेगळे, आपण वाईमध्ये पण बघू शकता की कोणाला करायचं असेल तर आम्ही त्यांना मदत करू ना।
तिथे पण करायची आणि तसे मागणी पण आहे. स्टॉलची संख्या वाढवणार का? स्टॉल खूप कमी पडतात, लोकांची कंप्लेंट आहे, आम्हाला स्टॉल मिळत नाही. हो का? कसे पण जागा कुठे आहे बऱ्यापैकी. हा, जागा नाही आहे, जागाच कमी पडते. आता त्याचे काय करू शकतात तेच मी म्हणते की वेगवेगळ्या ठिकाणी आपण असं वर्षामध्ये एकदा कराडमध्ये करू तर तिकडचे लोक त्यांच्यासाठी सोपं होईल आणि इथे करू आणि तिथे पण करू. अगर लोकांची मागणी आहेत आणि त्यांना पाहिजे असं तर आपण करू. महिलांना कर्ज पुरवठा असेल किंवा व्यवसायाला प्रेरणा मिळेल असेल, या अनुषंगाने काही नक्षत्राची भूमिका आपण घेणार आहात? आता नक्षत्रनी भरपूर केलेलं आहे त्याच्यासाठी आणि अजून आम्हाला करायचंच आहे. तर वेगवेगळे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला करायचं आहे, चाहे वो क्रीडा हो या आर्थिक क्षमता हो या उनकी हेल्थ हो, तो हर चीज़ में करने का है और सिर्फ औरतों के लिए नहीं. अभी मैं क्या सोचती हूँ कि क्यों बेचारे आदमियों को पीछे छोड़ने का. हाँ, उनने क्या बुरा किया है, उनके लिए भी करेंगे ना, सबके लिए करेंगे. इसलिए कि यहाँ पे मैंने देखा कि मैंने शुरुआत की थी औरतों के लिए. देखिए, औरतों के लिए तो करना ही है, लेकिन इतने सारे आदमी भी साथ साथ जो औरतों को साथ देते हैं, तो उनको मैं पीछे नहीं छोड़ना चाहती, उनके लिए भी करेंगे. साठी करते हो. कलरीपयट्टू जे आहे ते माझं आवडीचं खेळ म्हणू शकता की इट्स अ मार्शल आर्ट ना, इट्स अ डिफेन्स मार्शल आर्ट आणि खूप आवडीचे आहेत. मी 3-4 वर्ष अगोदर मी इंट्रोड्यूस झालेली आहे हे स्पोर्टमध्ये आणि खूप आवडतं. त्याच्यामध्ये आय हँड कोऑर्डिनेशन की फिजिकल अँड मेंटल बॅलन्ससाठी खूप चांगलं आहे आणि त्याला मी बढ़ावा मतलब देना चाहती हूँ, इसलिए कि सबके लिए अच्छा है. ऑलरेडी अपन दानपट्टा या बाकी मर्दानी खेल महाराष्ट्र में बहुत करते हैं आणि शाळेमध्ये मुलांना शिकवतात. पण कलरीपट्टूमध्ये काय असतं, मर्दानी खेळ आपण एकटंच करतो, पण कलरीपट्टूमध्ये अपन आमने सामने होता है, तो उससे बहुत अच्छा एक देखने वाले को भी एक प्रदर्शन अच्छा लगता है और करने वाले को भी सामने हैंड आई कोऑर्डिनेशन, रिफ्लेक्सेस, वो सब बहुत अच्छे से बढ़ते हैं. मला हेच आहे, मला साताऱ्याच्या महिलांसाठी हे करायचं आहे की ते बघून त्यांना पण वाटायला पाहिजे की अरे आपण पण करू असं. ओके.